स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। पुणे शौर्य दिन कार्यक्रमासाठी 20 कोटींची तरतूद। 1 जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव विजय स्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना पुरवल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये 40% वाढ करण्याची आग्रही मागणी भीमा कोरेगाव विजय स्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली आहे। येरवडा येथील सामाजिक न्याय भवनात हवेली प्रांताधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रशासकीय समिती व आयोजक कार्यकर्ते व संघटना प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत ही मागणी करण्यात आली। स्टार इंडिया न्यूज मराठीला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। मुख्य संपादक प्रकाश लोंढे, स्टार इंडिया न्यूज मराठी। आज जी नियोजनाची बैठक झाली, विजय स्तंभाला आपण जे 1 जानेवारी रोजी मानवंदना देतो, त्या अनुषंगाने समाज कल्याण विभाग, जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा आपल्या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात। त्या अनुषंगाने आदरणीय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि जसं आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीने सांगोपांग चर्चा होऊन सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विभागाचे अधिकारी यांचा एक चांगल्या पद्धतीचा समन्वय साधण्याचा या बैठकीमध्ये प्रयत्न झाला आणि ठरलेल्या ज्या बाबी आहेत त्या अनुषंगाने वाढीव बजेटची मागणी करणे आणि त्या सोयी सुविधा पुरवणे, ग्राउंड लेवलला जे कर्मचारी काम करतील त्या बाबतीतले देखील नियोजन लावणं, या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि उहापोह झालेला आहे। यानंतर आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा अशाच पद्धतीच्या नियोजन आढावाच्या बैठका घेऊन समाज कल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून येणाऱ्या 1 जानेवारी रोजी दर्जात्मक सगळ्या सोयी सुविधा आपल्या या अनुयायांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वच जण कार्यरत आहोत। सर्व विभाग याच्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन आपलं कामकाज पार पाडत आहे। त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे देखील आमच्या सोबत मिळून या सगळ्या बाबी पुढे नेण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि हे जनमानसांमध्ये जाहीर व्हावं असं आम्ही विभागाच्या वतीने विनंती करतो।